समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र. अरे, ही सगळी नावं ऐकल्यावर डोकं चक्रावतं नाही का? वाटतं की सगळं काहीतरी सारखंच आहे, कारण शेवटी हे सगळे अभ्यास तर माणसाचाच करतात. पण मग यात फरक तो काय? तर आज आपण हाच गोंधळ दूर करणार आहोत आणि या सगळ्या विषयांमधला नेमका फरक काय आहे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हाच तर तो $1,000,000 प्रश्न आहे, बरोबर? कारण बघा, ही सगळी शास्त्र म्हणजे समाजाला दाखवलेले आरसे आहेत. पण प्रत्येक आरसा समाजाचा एक वेगळाच चेहरा दाखवतो. कोणी संपूर्ण समाजावर लक्ष ठेवून आहे, तर कोणी माणसाच्या मनात डोकावून बघतंय. चला तर मग बघूया यांची बघण्याची पद्धत आणि नजर कशी वेगळी आहे. चला, या सगळ्या गुंतागुंतीला एकदम सोपं करून टाकूया. एक कल्पना करूया. विचार करा की ही सगळी सामाजिक शास्त्र म्हणजे एक मोठं कुटुंब आहे. आणि या कुटुंबात कोण कोण आहे? तर एक जुळं भावंड आहे, एक कट्टर प्रतिस्पर्धी आहे आणि एक जण आहे जो सगळ्या कुटुंबाच्या कथा सांभाळून बसलाय. प्रत्येकजण वेगळा आहे, पण तरीही ते सगळे एकाच धाग्याने जोडलेले आहेत. चला तर सुरुवात करूया त्या जुळ्या भावंडांपासून. हो, मानववंशशास्त्र, ज्याला समाजशास्त्राचं ट्विन म्हटलं जातं. हे दोघे दिसायला इतकेच सारखे आहेत की लोकांना अनेकदा कळतच नाही की कोण समाजशास्त्रज्ञ आणि कोण मानववंशशास्त्रज्ञ. पण थांबा, त्यांच्यात काही महत्त्वाचे फरक आहेत. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी ना या दोघांमध्ये कामाची एक पक्की वाटणी होती. मानववंशशास्त्रज्ञ आपले बॅगा भरायचे आणि दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या चालीरीती, नातेसंबंध या सगळ्याचा अभ्यास करायचे. तर समाजशास्त्रज्ञ शहरांच्या गजबजाटात फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या किंवा शहरीकरणासारख्या मोठ्या प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करायचे. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. ग्लोबलायझेशनमुळे जग इतकं जवळ आलंय की या जुन्या सीमा आता राहिल्याच नाहीत. आज तुम्हाला दिल्लीसारख्या मोठ्या शहराच्या पोटात एखादा गाव सापडेल, तर एखाद्या छोट्याशा गावातून कॉल सेंटरमधली मुलं अमेरिकेतल्या लोकांशी बोलत असतील. त्यामुळे आता हे दोन्ही विषय एकमेकांच्या क्षेत्रात येऊन अभ्यास करत आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ही जुळी भावंड आता मोठी झाली आहेत आणि त्यांचा अभ्यासाचा विषय एकच आहे, माणूस आणि त्याचा समाज. पण अहो, कुटुंबात फक्त प्रेमच नसतं, थोडी स्पर्धा पण असते, बरोबर? चला, आता भेटूया कुटुंबातल्या एका कट्टर स्पर्धकाला. आणि हा आहे कुटुंबातला दुसरा सदस्य, अर्थशास्त्र. याची आणि समाजशास्त्राची नेहमीच स्पर्धा लागलेली असते. कारण अर्थशास्त्राला वाटतं की ते जास्त वैज्ञानिक आहे, आकड्यांमध्ये बोलतं. तर समाजशास्त्र म्हणतं, अरे बाबा, माणसाचं वागणं फक्त आकड्यांमध्ये नाही मोजता येत. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ पियरे बोर्द्यू यांचं हे वाक्य एकदम नेमकं आहे. ते म्हणतात की खरं अर्थशास्त्र फक्त नफा-तोट्याच्या हिशोबावर चालत नाही. अर्थव्यवस्थेमुळे होणारी गुन्हेगारी, आत्महत्या या सगळ्या सामाजिक खर्चाचा हिशोबही त्यात धरला पाहिजे. पण अर्थशास्त्र काय करतं? ते अशा सामाजिक परिणामांना एक्सटर्नॅलिटी किंवा बाह्यता असं गोंडस नाव देतं. म्हणजे काय, तर हे आपलं काम नाही असं म्हणून हात झटकण्यासारखं आहे. जसं की फॅक्टरीच्या प्रदूषणामुळे लोकांचं आरोग्य बिघडलं, तर तो अर्थशास्त्राच्या हिशोबात बसत नाही. पण समाजशास्त्रज्ञ बरोबर याच गोष्टींवर बोट ठेवतात. एकदम साधं उदाहरण घेऊया, पिंक टॅक्स. कधी पाहिलंय का की स्त्रियांसाठी बनवलेल्या वस्तू जसं की रेझर किंवा शॅम्पू पुरुषांच्या वस्तूंपेक्षा महाग असतात? हा फक्त आर्थिक निर्णय नाहीये. यामागे लिंगभेदाची सामाजिक मानसिकता दडलेली आहे, ज्याकडे अर्थशास्त्र बघत नाही. आणि याहूनही एक गंभीर उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. कर्जाचे आकडे ही तर फक्त एक बाजू झाली, पण त्यामागे असणारा सामाजिक दबाव, कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक खच्चीकरण या गोष्टींशिवाय तुम्हाला ही समस्या कधीच पूर्णपणे कळणार नाही. आणि याचाच अभ्यास समाजशास्त्र करतं. बरं, आता भेटूया कुटुंबातल्या सगळ्यात वडीलधाऱ्या आणि अनुभवी सदस्याला, इतिहास. इतिहास म्हणजे फक्त तारखा आणि सनावळ्या नाहीत. तो आपल्या कुटुंबाचा म्हणजे आपल्या समाजाचा कथाकार आहे. तो आपल्याला गोष्टी सांगतो की आपण आज जिथे आहोत तिथे का आणि कसे पोचलो. या दोघांमध्ये एक मोठा फरक आहे. इतिहास काय करतो, तो एका विशिष्ट घटनेचा, समजा पानिपतच्या युद्धाचा क्लोजअप घेतो. त्या दिवशी काय घडलं, कोण लढलं, हे सगळं तो तपशीलवार सांगतो. याउलट समाजशास्त्र काय करतं, ते अशा अनेक युद्धांकडे बघून विचार करतं की अरे, समाजात युद्ध होतातच का, यामागचा काही नियम किंवा पॅटर्न आहे का. आणि हे नातं G.E. हॉवर्ड यांनी एका वाक्यात इतकं सुंदर मांडलंय. ते म्हणतात, इतिहास म्हणजे भूतकाळातलं समाजशास्त्र आणि समाजशास्त्र म्हणजे वर्तमानातला इतिहास. खरंच आहे, भूतकाळाला समजल्याशिवाय वर्तमान कळत नाही आणि वर्तमानाला समजल्याशिवाय भूतकाळाचा अर्थ लागत नाही. आणि आता कुटुंबातला शेवटचा सदस्य, मानसशास्त्र. आणि इथे ना एक खूप मोठा आणि इंटरेस्टिंग प्रश्न उभा राहतो.
आपण जे वागतो ते आपल्या आतून, आपल्या मनातून येतं की बाहेरचा समाज आपल्याला तसं वागायला लावतो? व्यक्तिविरुद्ध समाज हाच तो मुद्दा आहे. फरक एकदम सोपा आहे. समजा एक गुन्हा घडला. मानसशास्त्रज्ञ विचारेल त्या गुन्हेगाराच्या डोक्यात काय सुरू होतं, त्याच्या लहानपणी काय घडलं होतं. पण समाजशास्त्रज्ञ विचारेल तो कोणत्या परिस्थितीत वाढला, गरिबी, बेरोजगारी याचा त्याच्यावर काय परिणाम झाला, असं काय घडलं समाजात की त्याला गुन्हेगार बनावा लागला. मग हे दोन विषय भेटतात कुठे? तर भूमिका या पॉइंटवर. जरा विचार करा, आपण एकाच वेळी किती भूमिका निभावत असतो? आपण कोणाचे तरी मुलं असतो, मित्र असतो, विद्यार्थी किंवा नोकरदार असतो, आणि प्रत्येक भूमिकेनुसार आपलं वागणं बदलतं. हाच तो पूल आहे जो आपलं वैयक्तिक मन आणि समाजाच्या अपेक्षा यांना जोडतो. आणि म्हणूनच गुन्हेगारी, कौटुंबिक हिंसाचार किंवा अगदी मुलांवर होणारे संस्कार यांसारख्या विषयांवर काम करताना हे दोन्ही एकत्र येतात. कारण कोणत्याही समस्येच्या मुळाशी जायचं असेल तर व्यक्तीचं मन आणि समाजाची रचना या दोन्ही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. एकाशिवाय दुसरं अपूर्ण आहे. तर मग आपण या कुटुंबातल्या सगळ्यांना भेटलो, जुळ्या भावंडांना, कट्टर स्पर्धकाला, गोष्टी सांगणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तीला आणि मन व समाजाच्या नात्यालाही समजून घेतलं. चला आता या सगळ्या चित्राला एकत्र जोडूया. शेवटी काय तर या सगळ्याची गोष्ट त्या 4 आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखी आहे. प्रत्येकजण हत्तीच्या एकाच भागाला हात लावतो आणि त्याला वाटतं की आपल्याला पूर्ण हत्ती कळला. तसंच प्रत्येक सामाजिक शास्त्र समाजाच्या एका भागावर प्रकाश टाकतं. प्रत्येकाची नजर वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच आहे, या अथांग मानवी समाजाला समजून घेणं. आणि खरी ताकद तर तेव्हा दिसते जेव्हा हे सगळे एकत्र येतात. जेव्हा अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र एकत्र येऊन गरिबीचा अभ्यास करतात, तेव्हा फक्त आकडे नाहीत तर त्यामागची सामाजिक कारणं आणि लोकांवर होणारे मानसिक परिणामही समोर येतात. तेव्हाच आपल्याला समस्येच्या मुळाशी जाता येतं. आणि जाता जाता हा एक प्रश्न, आपल्या समाजासमोरची मोठी आव्हानं आहेत, गरिबी, असमानता, हवामान बदल, या समस्या कुठल्या एका विषयाच्या पुस्तकात बसतात का? नाही ना? मग आपण उत्तरं शोधताना या विषयांच्या भिंती का उभ्या करतो यावर नक्की विचार करायला हवा.